प्रचंड चुरस निर्माण झालेल्या आणि आरोप प्रत्यारोपामुळे गाजलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। त्यामध्ये मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलने एकतर्फी विजय मिळवला। समर्थ पॅनलचे आज 14 उमेदवार निवडून आले, तर यापूर्वीच विजय खोचीकर आणि आनंद शिंदे हे दोघे जण बिनविरोध निवडून आले होते। त्यामुळे 17 पैकी 16 जागा समर्थ पॅनलच्या निवडून येत सभासदांनी राजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विरोधी चित्रकर्मी आघाडीला साफ नाकारलं। तर ऐनवेळी तयार झालेल्या तिसऱ्या आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। एखाद्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीला लाजवेल असं राजकारण आणि प्रचाराचं वातावरण चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी निर्माण झालं होतं। सुमारे 3403 सभासद असलेल्या या निवडणुकीमध्ये 1699 सभासदांनी मतदान केलं होतं। त्यातून मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं आज एकतर्फी विजय मिळवला। आज सकाळी 9 वाजल्यापासून पेटाळा इथल्या राम गणेश गडकरी सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली। सुरुवातीलाच मतमोजणी स्थळावर लिंबू आणि अन्य काही साहित्य दिसून आल्यानं काळी जादू किंवा भानामतीचा प्रकार घडल्याची चर्चा सुरू होती। त्यातून चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील चुरस स्पष्ट झाली। दरम्यान चित्रकर्मी पॅनलच्या वर्षा उसगावकर यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर समर्थ पॅनलचे विजय खोचीकर आणि आनंद शिंदे हे दोघंही बिनविरोध ठरले होते। मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनल विरोधात दिग्दर्शक सतीश रणदिवे यांचं चित्रकर्मी पॅनल मोठी टक्कर देणार अशी चर्चा होती, तर ऐनवेळी तिसरी आघाडी म्हणून 8 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यभरातून सर्वच मतपेट्या कोल्हापुरात आल्या होत्या। आज सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली। यावेळी गडकरी सभागृहाच्या परिसरात तीनही पॅनलचे उमेदवार आणि समर्थक ठिय्या मारून बसले होते। संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। निर्माता गटातून मेघराज राजे भोसले आणि सुनील महाजन, दिग्दर्शक गटातून दीपक कदम आणि अजित शिरोळे, लेखक राज काजी, अभिनेता सुशांत शेलार, छायाचित्रण गटातून धनाजी, ध्वनिरेखक शरद चव्हाण, निर्मिती व्यवस्था गटातून रवी गावडे, नृत्य दिग्दर्शक विभागातून सुभाष नकाशे, कला दिग्दर्शक गटातून प्रवीण पाटील, रंगभूषा वेशभूषा गटातून चैत्राली डोंगरे, वितरण आणि प्रसिद्धी विभागातून गणेश गारगोटे, कामगार गटातून विकास तोरणे विजयी झाले। चित्रपट महामंडळाच्या 17 पैकी 15 जागा जिंकून समर्थ पॅनलनं निर्विवाद विजय मिळवला। विरोधी चित्रकर्मी पॅनलच्या सर्व उमेदवारांवर सरासरी 50 ते 90 मतांनी विजय मिळवत सत्ताधारी पॅनलनं पुन्हा एकदा चित्रपट महामंडळावर वर्चस्व मिळवलं, तर तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना 3 आकडी मतंही मिळाली नाहीत। त्यामुळे त्यांना सभासदांनी स्पष्ट नाकारल्याचं दिसून आलं। विजयानंतर समर्थ पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष केला। दरम्यान चित्रपट महामंडळातील आजवरचं राजकारण पाहता येत्या काही दिवसात विरोधी आघाडीतील बिनविरोध निवडून आलेल्या वर्षा उसगावकर यांनी राजीनामा दिला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही।